नमस्कार मंडळी, कसे आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हा ब्लॉग आहे माझ्या माहेरी गेले होते त्या दिवसाचा संध्याकाळचा आहे. आता आम्ही संध्याकाळी छान असं भजी आणि चहा पिऊन घेतल्यानंतर इथे माझ्या भावाने आम्हा सर्वांसाठी मक्याची कणसं आणली होती. आता ते काम करण्यासाठी ह्या दोघांना दिलं होतं. आता ते म्हणजे हे कणसं साफ करण्याचं. त्यानंतर हे बघा, दोघं भाव मिळून छान असं कणीस साफ करून घेत होते. त्यानंतर मग छान असं कणीस साफ करून झाल्यानंतर बघा त्यांची कशी मस्त असं त्यांची कामं चालली होती. बाकीची त्यांना कामं जर तुम्ही सांगितली ना, जसं अभ्यास कर किंवा 1 to 10 म्हण किंवा ABCD, ती त्यांना जराही जमत नाही, पण असली कामं त्यांना पटकन जमतात. त्यानंतर दोघांनीही मिळून सगळा कचरा वगैरे साफ करून घेतला. आणि तिथे चिऊताईची तुम्ही बघू शकता, तिकडे तिचं एकटीचंच खेळणं चाललं होतं. ती एकटीच आपल्या दुनियेमध्ये रमलेली असते. त्यानंतर मक्याचं कणीस छान असं भाजून घेतल्यावरती हा माझ्याकडे घेऊन आला होता की आता आम्हाला दे. त्यानंतर दोघांनाही शेअर करून दिलं. हा इथे खात बसला होता. त्यानंतर ह्यालाही दिलं. ह्याचं नाव प्रत्युष आहे. प्रियांश तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्यानंतर दोघांनाही खायला दिलं. इथे तिसरा म्हणजेच हा गौरांश. आता हा गौरांश इथे पकडीने खेळत होता. इथे आमची रगडा पॅटीसची तयारी चालू होती. भाऊ छान असं पावसामध्ये मक्याचे कणसं भाजून देत होता. आता माहेरी गेले की ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या वाटतात. त्यानंतर इथे गौरांची इथे मस्ती चालली होती. त्याला इथे दिलं होतं खाण्यासाठी चकली. आता मी त्याला म्हणत होते की मला दे, पण त्याला द्यायचं नव्हतं. तो चिडवून मला खात होता. त्यानंतर इथे बहिणीने सगळं रेडी केलेलं होतं. इथे रगडा वगैरे तिने रेडी केलं होतं. पेटीसची तयारी केली होती. आता ही आम्ही मुलांना देण्यासाठी रगडा पेटीस रेडी करून घेतलेलं होतं, कारण उशीर झाला होता. त्यामुळे मुलांना आधी खायला दिलं. दुपारीही चांगलं असं जेवण झालं नव्हतं, कारण आल्यानंतर सगळेच झोपले होते. त्यानंतर मग मुलांना असं छान खायला दिलं आधी. त्यातही ह्यांची टंगळमंगळ इतकी चालली होती. आणि एकाला काही सांगितलं की दुसरा उठतो, दुसऱ्याला काही सांगितलं की तिसरा उठतो. त्यामुळे ह्यांना म्हटलं आधी खायला घालू आणि मग आपण सगळे निवांत खाऊ. हे बघा, त्यांचं छान चाललं होतं. नंतर सगळ्यांचं मुलांचं खाऊन झाल्यानंतर आम्ही इथे रगडा पेटीस खायला बसलो होतो. हे बघा, छान असा आमचा बेत होता. रगडा पेटीस, पाणीपुरी, शेवपुरी सगळं आम्ही बनवलं होतं. आणि माहेरी गेल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. त्यानंतर हे बघा, छान असं आम्ही एन्जॉय करून घेतलं. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला मी इथे चिकन बनवून म्हणजे चिकनची भाजी बनवण्यासाठी इथे बघा सगळं वाटण वगैरे टाकून घेतलं. घरातले बेसिक मसाले सगळे टाकून घेतले होते, कारण मला परत घरी जायचं होतं, कारण मुलाची शाळा चालू झाली होती. तर म्हटलं की आता जेवण वगैरे करून नंतर मग आपण निघू. त्यानंतर हे बघा, छान असं चिकन वगैरे ॲड केलं. छान असं त्याला मिक्स वगैरे करून झाल्यानंतर याच्यामध्ये बटाटे ॲड केले, थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आणि आपण जसंच रेग्युलर बनवतो तसं. आता पप्पांनी इथे चिकन वगैरे आणून दिल्यानंतर आम्ही दोघींनीही मी भाजी बनवली होती आणि मोठ्या बहिणीनी माझ्या भात बनवला होता. असं आम्ही दोघींनी मिळून केलं होतं, कारण दोघींचेही 2-2 मुलं असल्यामुळे इतका सतावतात की कोणालाच एक काम करू देत नाही. त्यामुळे मग इथे छान असं मी टमॅटोची प्युरी टाकून पाणी टाकून भाजी शिजायला ठेवली होती. आता भाजी शिजेपर्यंत मी माझी तयारी करून घेतली होती, कारण मला जेवून पटकन निघायचं होतं. इथे बघू शकता बघा, छान अशी आपली भाजीची उकळी आलेली आहे. त्यानंतर आहे बघा, आपली भाजी सगळी रेडी झालेली आहे. त्यानंतर मी जेवण वगैरे करून निघाले आणि भावाने मला बसमध्ये बसवलं. त्यानंतर हे बघा, मी बसला इथे सिग्नलला थांबलो होतं. आता ह्यात काय झालं होतं, चिऊताई आमची झोपली होती आणि बाहेर पाऊस नव्हता. तर म्हटलं की ठीक आहे,